श्री स्वामी समर्थ। तर सर्वात प्रथम तुम्हाला नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आई भवानी मातेच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो आणि मातेची तुमच्या हातून खूप सारी सेवा घडो ही स्वामींचरणी प्रार्थना। तर घटस्थापना ही 22 तारखेला होणार आहे। तर बऱ्याच ठिकाणी घरोघरी किंवा जर आपण स्वामी सेवेकरी आहोत तर केंद्रामध्ये दुर्गा सप्तशतीची आपण सेवा घेत असतो, म्हणजे दुर्गा सप्तशतीची आपण पाठ करत असतो। शक्यतो घरातील जी कुलस्त्री आहे, जी मुख्य जी स्त्री आहे, तर तिनं या दिवशी नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे असतात। कारण कुलदेवीची सेवा ही स्त्रीने करायची असती आणि कुलदेवतेची सेवा ही पुरुषाने करायची असती। तर घरातली जी स्त्री असेल तर तिनं नक्कीच आवर्जून आपण हे पाठ करावे, कारण या पाठाने आपल्या म्हणजेच आपली आई माता आहे, भगवती माता, म्हणजेच ती आपल्या घराचं रक्षण करत असती, आपल्या घराला सांभाळून घेत असती। आपल्याला काही अडचणी आल्या तर ती त्यातून मार्ग काढत असती। त्यामुळे आपल्या जे कोणतंही मोठं संकट असेल तर ती आपल्यापर्यंत येऊन देत नाही। तर त्यासाठी नक्कीच आपल्या घरातील स्त्रीने हे दुर्गा सप्तशतीचे पाठ वाचावे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे वाचावे, त्यातील कोणते अध्याय वाचावे, त्यातील कोणतं स्तोत्र वाचावे, कोणता मंत्र म्हणावा आणि किती पाठ करावे याबद्दल तुम्हाला सविस्तर आज माहिती सांगत आहे। तर बऱ्याच ठिकाणी आता घट बसणार आहे। देवी प्रत्येक गावामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये जिथे कुलदेवी असेल, ज्यांचं टाक असेल तर ते बसवतातच। तर त्यासाठी मी तुम्हाला आजचा हे बघा अशा पद्धतीने हे दुर्गा सप्तशतीचं पुस्तक आहे, म्हणजे दुर्गा सप्तशतीचं हे मोठं ग्रंथ आहे। तर ह्या ग्रंथामध्ये आपल्याला मातेची सगळी ही माहिती आपल्याला यामध्ये दिलेली आहे। ही तुम्हाला कुठल्याही स्वामींच्या केंद्रामध्ये भेटेल किंवा तुम्हाला जर तुमच्या आसपास कुठे एखादं बुक्स जिथे भेटतात किंवा जिथे पूजेचं साहित्य भेटतं त्या ठिकाणी तुम्हाला हे नक्कीच बुक्स भेटून जाईल। तर आपल्या घरामध्ये आपण ही सेवा केल्यामुळे आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणी असेल किंवा आपले दुःख असेल किंवा आपल्याला असाध्य रोग असेल किंवा आपल्याला खूप साऱ्या आर्थिक संकट असेल, व्यापार उद्योगधंदा जर चालत नसेल तर आपण नक्कीच कुलदेवीची आपल्याला हे 10 दिवस कुलदेवीची सेवा करण्यासाठी आपल्याला चांगला योग आलेला आहे। तर तुम्ही नक्कीच ही सेवा करा आणि बघा तुम्हाला चांगला अनुभव येईल। तर आपल्याजवळ जर हे पुस्तक असेल तर आपण कुलदेवीची सेवा करतो, तर त्यासाठी तुम्हाला कोणता आपल्याला वाचायचे आहे, यातले बरेच जणांना माहिती नाही आहे, पुस्तक असतं परंतु त्यांना काही माहिती नसती, कल्पना नसती की यातलं काय वाचायचं आणि काय वाचायचं नाही। तर सर्वात आधी आपल्याला यावरती आपल्याला दुर्गा सप्तशतीचे जे कुलदेवीची जी सेवा आहे तर ती म्हणजे आपल्याला कुलदेवतेचे जे 5 मंत्र आहे तर ते 5 मंत्र म्हणायचे आहे। हे बघा इथे आपल्याला 5 मंत्र दिलेले असे, तुम्हाला व्हिडिओत कसं दिसतं, परंतु व्हिडिओत जर तुम्हाला उलटं दिसत असेल तर काही अडचण नाही, परंतु हे असे जे 5 मंत्र दिलेले आहे, जसं देही सौभाग्य आरोग्य, देही देही परम सुखम, रूपम देही जय देही यशो देही दिशो जयी, हे सगळे ही 5 मंत्र आहे देवीचे। हे 5 मंत्र आपल्याला सर्वात आधी आपल्याला हे 5 मंत्र म्हणायचे आहे। त्यानंतर आपल्याला देवीची एक माळ जप करायची आहे, जसं की ओम आय रीम क्लीम चामुंडाय विचही, ही माळ आपल्याला एक माळ जप करायची आहे हा मंत्राची, कारण ही कुलदेवीचा मंत्र आहे। त्यामुळे ही सेवा अपुरी राहील, त्यासाठी आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे। त्यानंतर आपल्याला आपण बरेच जण काय करतात तर डायरेक्ट अध्यायापासून सुरुवात करतात, परंतु अध्यायापासून सुरुवात न करता आपल्याला देवीचं जे देव्या कवच आहे, देव्या कवच, त्या देव्या कवच पासून आपल्याला कुलदेवीची जी सेवा चालू करायची आहे। म्हणजे आपल्याला आधी देव्या कवच वाचायचं आहे, त्यानंतर आपल्याला वाचायचं आहे, त्यानंतर आपल्याला अर्गला स्तोत्र, अर्गला स्तोत्र आहे, हे पान नंबर आहे 24 वरती। तर अर्गला स्तोत्र आहे, कारण मी पान नंबर जर सांगितलं तर बरेच आवृत्ती ह्या नवीन आलेल्या आहे, नवीन प्रकाशन आले आहे, त्यामुळे पान नंबर हे चुकू शकतं, त्यामुळे हे अर्गला स्तोत्र वाचायचं आहे। त्यानंतर आपल्याला अथ किलक स्तोत्रम असं एक स्तोत्र आहे, ते वाचायचं आहे, जेणेकरून आपलं जो पाठ आहे तो पूर्ण होऊन जाईल, त्यासाठी आपल्याला हे स्तोत्र वाचायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला वाचायचं आहे ते म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पहिला अध्याय। असे आपल्याला
13 अध्याय आहे दुर्गा सप्तशतीचे 13. आता बरेच जण काय करतात, तर यातले 13च अध्याय फक्त वाचतात आणि एक पाठ झाला असं समजतात. परंतु त्यामुळे हा आपला जो दुर्गा सप्तशतीचा पाठ आहे तो अधुरा होत असतो. तर हे पूर्ण आपल्याला सगळंही वाचायचं आहे. तर त्यानंतर आपले हे 13 पाठ झाल्यानंतर 13 अध्याय झाल्यानंतर आपल्याला त्यानंतर आपला पाठ संपत नाही. तर 13 झाल्यानंतर आपल्याला देवीचं ऋग्वेदोक्त देवी सुक्त म्हणजे पुस्तकामध्ये जेवढं 13 अध्याय झाल्यानंतर जेवढं आहे तेवढंही आपल्याला वाचायचं आहे. त्यानंतर आपल्याला तंत्रोक्त देवी सुक्त पण करायचं आहे. त्यानंतर प्राधानिक रहस्य पण आपल्याला म्हणायचं आहे या ठिकाणी. त्यानंतर वैयक्तिक रहस्यही म्हणायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर मूर्ती रहस्यही आपल्याला सांगायचं आहे, तिथे म्हणायचं आहे. त्यानंतर आपला पूर्ण पाठ झाल्यानंतर आपल्याला आपल्या हातातून बरेच जण आहे की आपल्याला स्पष्ट असं आपण हे उच्चार करू शकत नाही. थोडंफार किती हुशार असला तरी आपल्याकडून थोडीफार चूक होत असती. तर त्यासाठी आपल्याला देवी क्षमापरण स्तोत्र, देवाप्रा क्षमापण स्तोत्र हे स्तोत्र म्हणायचं आहे. तर ते म्हणताना कसं म्हणायचं हे बघा, असे हात जोडायचे आहे. त्यानंतर आपले हे जे अंगठे आहे ना ते असे आतमध्ये घेऊन मग नंतर आपल्याला अशी देवा क्षमापण स्तोत्र म्हणजे जे काही आपल्या हातातून चूक घडलेली असेल आपण वाचत असताना, कधी कधी आपल्याला जांभळी येत असते, कधी कधी आळस येतो, कधी कधी एखादं आपलं वाचायचंच राहून जातं, एखादी ओळ किंवा एखादा शब्द अक्षर असं वाचायचं राहून जातं. त्यामुळे आपल्याला असा क्षमापण स्तोत्र म्हणायचं आहे. ते झाल्यानंतर आपल्याला कुज्जिका स्तोत्र हे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे. तर ते स्तोत्र आपल्याला कंपल्सरी म्हणायचं आहे. बऱ्याच जणांना वाटतं पाठ झाला म्हणजे आपलं वाचन झालं, परंतु जर तुम्ही कुज्जिका स्तोत्र म्हटलं नाही तर त्यामुळे आपला पाठ हा अधुरा राहतो, देवीची सेवा अधुरा राहते. त्यामुळे आपल्याला कुज्जिका स्तोत्र हे कंपल्सरी म्हणायचं आहे. त्यानंतर सर्वही झाल्यानंतर आपल्याला आपल्याला जय जयकार करायचा आहे. तर देवीचा जय जयकार कसा करायचा आहे तेही मी तुम्हाला आत्ता सांगत आहे. तर देवीचा जय जयकार करताना आपल्याला असं म्हणायचं आहे, उदयस्तु महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब, बोल अंबा माता की जय, बोल अंबा माता की जय, बोल अंबा माता की जय, असं 3 टाइम्स आपल्याला हे म्हणायचं आहे. त्यानंतरच आपला पाठ हा पूर्ण होत असतो. आणि पाठ हा आपण किती वेळेस करायचा किंवा किती याचा संकल्प करायचा. बरेच जण 7 नवरात्रीमध्ये 9 दिवस असतात तर प्रत्येक दिवशी एक पाठ करत असतो त्याच्या वेळेनुसार. काही जण 7 दिवसांचा पाठ करत असतं, काही जण 24 करत असतात, काही जण 21 पाठ करत असतं, काही 11 करत असतं. तर तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जसा वेळ भेटेल त्यानुसार तुम्ही पहिल्या दिवशी संकल्प करू शकतात की मी तुमचं नाव सांगायचं आहे आणि मी माझे एवढे मी 7 पाठ करणार आहे किंवा तुमचं कुलदेवी कुलदैवत किंवा गोत्र सांगायचं आहे की मी हे 7 पाठ करणार आहे, तरी माझी ही सेवा पूर्ण होते. म्हणजे एका दिवसाला आपण 1 पाठ वाचायचा आहे असा. काही जण सकाळ संध्याकाळ असे 2 पाठ करतात, जे 21 करत असतात त्यांनी. परंतु तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढे तुम्ही पाठ करू शकतात. आणि जितकी जास्तीत जास्त तुम्ही सेवा कराल तितकं जास्तीत जास्त आई माता तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असते. आपल्या घरात कशाची कमी पडत नाही. आणि ते झाल्यानंतर आपण 14 पाठाचा संकल्प हा नवरात्रीच्या आधीच आपण पूर्ण करायचा असतो. म्हणजे दसऱ्याच्या आदल्या दिवशी आपण हा संकल्प पूर्ण केलेला पाहिजे. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच ही कुलदेवतेची सेवा करा. श्री स्वामी समर्थ.